डॉक्टर राहुल पाटील। महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्याबाबत विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहातून अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराज, हे विधेयक आणण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगारी आपण पाहिलं असेल, नवीन तंत्रज्ञान आज देशामध्ये विकसित झालेलं आहे। एआय टेक्नॉलॉजी असेल, रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल आणि अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती हे घटत चाललेली आहे। म्हणून जवळपास महाराष्ट्रामध्ये 11 लाखापेक्षा जास्त पदवीधर हे बेरोजगार आहेत। म्हणून त्यांच्या हक्काचे त्यांना 5,000 रुपये कमीत कमी 5 वर्षासाठी मिळावे, जेणेकरून त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा व्यवस्थित राहील। शेवटी त्यांना त्यांचं घर चालवायचं आहे, आई वडिलांची सेवा करायची आहे। म्हणून हे विधेयक मी या सभागृहात मांडण्याची अनुमती मागतो। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्याबाबत विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्याबाबत विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुमती अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्यासंदर्भात विधेयक 2025 मांडतो। विधेयक मांडण्यात आले।